क्यू नॉट टेस्ट चार्ज घेऊन गेलात तर त्याच्यावर फोर्स एफ लागला, तर मग फोर्स ॲक्टिंग पर युनिट टेस्ट चार्जला आपण इंटेन्सिटी म्हणतो. आणि फोर्स काढायचा असेल तर घेऊन गेलेला चार्ज आणि तिथं असणारी इंटेन्सिटी. म्हणून एखाद्या सरफेसवरचा फोर्स काढायचा आहे म्हणजेच त्या सरफेसवरचा चार्ज आणि ज्यांच्या फील्डमध्ये तो आहे ते फील्ड इंटेन्सिटी. आता लक्षात घ्या बरं, हा जो इंटेन्सिटी आहे हा इंटेन्सिटी या टेस्ट चार्जनं तयार केला आहे का? नाही, दुसऱ्या चार्जनं तयार केलेला फील्डमध्ये आपण आलोत. कुणाला घेऊन आलोत? टेस्ट चार्जला घेऊन आलोत. म्हणून टेस्ट चार्ज क्यू नॉटला दुसऱ्याच्याच फील्डमध्ये दुसऱ्या चार्जेसनं तयार केलेल्या फील्डमध्ये आलोत. तर किती फोर्स लावला? एफ फोर्स. मग एफ अपॉन क्यू नॉटला काय म्हटलं? त्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याची आहे का दुसऱ्यांची आहे? दुसऱ्यांची आहे. मग आता मला सांगा, तुम्ही फोर्स कुणावरचा काढलाय? क्यू नॉटवरचा. मग कुठला काढलाय? ई इंटेन्सिटी जागचा. मग ही इंटेन्सिटी क्यू नॉटची आहे का? नाही. कुणाची आहे? ज्यांच्या फील्डमध्ये तो टेस्ट चार्ज आणलाय त्यांची इंटेन्सिटी आहे. मग हा फोर्स कोणी लावलाय? ज्यांच्या इंटेन्सिटीमध्ये तुम्ही आलात ना त्यांनी लावलाय. कुणावर लावलाय? टेस्ट चार्ज क्यू नॉटवर लावला. मग आता सांगा, आता आपण कुणावरचा फोर्स काढायला चाललोय? एरिया डी एसवरचा. मग ही जागा कुणाला देणार? चार्जेस ऑन एरिया डी एस. आणि इंटेन्सिटी कुणाची घेणार? अदर दॅन एरिया डी एसवर जेवढे चार्जेस बसलेत ना त्यांची. मग आता चला बरं आपण एक काम करूया, एरिया डी एसच्या जवळ 2 पॉईंट घेऊया, एक बाहेरचा आणि एक आतला घेऊया. हरकत नाही ना, बाहेरचा आणि आतला घेऊया. ओके बाळांनो. मग आता तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर किती असतं? 0 असते. आपण शिकलोय, कंडक्टर आहे ना हा. मग चार्ज कंडक्टरच्या आतमध्ये फील्ड इंटेन्सिटी 0 असते. माहीत असताना सुद्धा आपण आपल्या स्वार्थासाठी आत चालू आहे. ओके. मग आपण काय करूया, याच्या दोन्ही बाजूचे 2 पॉईंट घेतोय. एक पॉईंट ए इथला घेतला आणि बी पॉईंट आतला घेतला. बघा आपलं काय टेक्निक आहे. तुम्हाला काय काढायचं आहे हे लक्षात घ्या बरं बाळांनो. तुम्हाला फोर्स काढायचा आहे. कुणावरचा काढायचा आहे? एरिया डी एसवरचा काढायचा आहे. ओके. मग आता फोर्स ऑन एरिया डी एस इक्वल टू चार्जेस ऑन एरिया डी एस इंटू ज्यांच्या फील्ड इंटेन्सिटीमध्ये आहे तो, ज्यांच्या फील्डमध्ये तो आहे त्यांची इंटेन्सिटी. राईट. हां, मी आता समजतोय. समजा लेट E1 and E2 be the field intensities. E1 and E2 be the field intensities due to the charges present on area ds. एरिया ds वर चार्जेस आहेत ना त्यांनी तयार केलेली फील्ड इंटेन्सिटी E1 आहे. आणि बाकीच्या ज्या एरियावर आहेत, एरिया डी एसला सोडून बाकीच्या ज्या एरियावरचे चार्जेस आहेत त्यांनी बनवलेली इंटेन्सिटी E2 असं सपोज केलं मी. कारण एरिया डी एसवर जरी फोर्स लागला असेल ना तर एरिया डी एसवर चार्ज आहेत ते काही गप्प बसणार नाहीत, ते पण इंटेन्सिटी तयार करणार ना. म्हणून ज्यांच्या फील्डचा ज्यांची इंटेन्सिटी तुम्हाला पाहिजे ते दुसरे चार्जेस एरिया डी एसला सोडून, आणि मग ते का गप्प बसणार का? ते पण इंटेन्सिटी तयार करणार ना. हां, मी आता एक काम करतोय. E1 इंटेन्सिटी हे आहे एरिया डी एसवरच्या चार्जेसनं तयार केलेल्या फील्डची. आणि E2 इंटेन्सिटी कुणाची आहे? तर ही आहे एरिया डी एसवरला सोडून, एरिया डी एसला सोडून बाकीच्या सरफेसवरच्या चार्जेसनं तयार केलेली इंटेन्सिटी E2 मानतो. मग आता सांगा, या ठिकाणी तुम्हाला फोर्स ऑन एरिया डी एस काढण्यासाठी चार्ज ऑन एरिया डी एस घेतलात तर आता E1 घेऊ का इथं E2 घेऊ? मग कारण इथली इंटेन्सिटी कुणाची पाहिजे? एरिया डी एसला सोडून दुसऱ्या एरियावरची. मग कुठला सिम्बॉल घेतला मी? E2 घेतला दुसऱ्यासाठी. म्हणून फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया डी एस म्हणजेच त्यांनी एनक्लोज केलेले चार्जेस आणि दुसऱ्या एरियावरच्या चार्जेसची इंटेन्सिटी.
म्हणून तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला हवा होता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चला मग आता आपल्याला ट्रॅक कळला आपला ट्रॅक कसं जायचं आहे ते. मग आता मला सांगा, फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया ds म्हणजे चार्जेस ऑन ds into E2. Field intensity due to the charges not present on area ds, they are present on area other than ds. म्हणजे ज्या चार्जेस एरिया dsला सोडून बाकीच्या एरियावरचे आहेत त्यांची फील्ड इंटेन्सिटी E2 आहे आणि E1 कोणी तयार केलेली इंटेन्सिटी आहे फक्त एरिया dsच्या वरच्या असणाऱ्या चार्जेसनं. मग तुम्हाला आता फोर्स ऑन ds काढायचा असेल तर तुम्हाला चार्जेस ऑन ds आणि कुणाच्या फील्ड इंटेन्सिटीमध्ये आहे त्याचीच इंटेन्सिटी पाहिजे. इथं E1 पाहिजे का E2 पाहिजे. कळलं का आता? मग हे आपला ट्रॅक झाला. आता चला मग वाटचाल करूया. या मित्रांनो, फोर्स कुणावरचा पाहिजे? ds वरचा. चार्जेस कुणावरचे? ds वरचे. आणि इंटेन्सिटी कोण पाहिजे? E2 पाहिजे मला. मग किती चार्जेस आहेत? सिग्मा इंटू ds. E2 कुणावरचा फोर्स? ऑन ds. ओके, इथं एक नाव देऊन ठेवूया आपण. आता पुन्हा वापस यायचं बरं E2ला घेऊन. आता E2 मिळवायचा तुम्हाला. E2ची किंमत काढायचं आहे. वाटेल ते करा, पण खोटं काही करायचं नाही, सत्य आहे ते करायचं आणि E2 मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके, मग कुठल्याही सर्कमस्टन्सेसमधून आपण E2 मिळवण्याचा प्रयत्न करतोय. चुकीचं काहीच करणार नाही. जे काही करेन ते सत्य आणि खरं करायचं आपण. ठीक आहे, चुकीचं काही करायचं नाही. चला मग या मित्रांनो, let us consider point A and B just outside and inside the area ds respectively. एरिया dsच्या बाहेर A पॉईंट घेतला आणि एरिया dsच्या आतमध्ये B पॉईंट घेतला. ओके, मग चला एरिया dsच्या बाहेरचा A पॉईंट जो आहे ना, मग आता A पॉईंटबद्दल बोला. ॲट पॉईंट A काय होतं बघा. या मित्रांनो, इथल्या पॉईंटला एरिया dsच्या चार्जेसनं तयार केलेली इंटेन्सिटी E1 ची दिशा कुणीकडे असेल? आता याच्यावर कसले चार्ज आहेत? पॉझिटिव्ह चार्ज आहेत ना. मग आता या पॉईंट Aला यांनी तयार केलेली इंटेन्सिटी E1 बाहेरच्या दिशेत असेल, कारण हा पॉईंट एरियाच्या उजव्या बाजूला आहे आणि मग हे पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असल्यामुळं बाहेरच्या दिशेत असणार. ओके, चला त्यानंतर आता बाकीचे जे एरिया आहेत, हे बाकीचा एरिया जे आहे त्याच्यावरचे चार्जेस. आता बघा, यांनी तयार केलेली फील्ड इंटेन्सिटी इकडे असेल आणि इकडचे चार्जेसनं तयार केलेली इकडे असेल, पण या सर्वांचा रिझल्टंट कुणीकडे असणार आहे? इकडे. बघा साधं उदाहरण, हे बघा असा सरफेस आहे ना, हा एरिया ds आहे ना. मग यांनी इथली इंटेन्सिटी इकडे तयार केली, यांच्यामुळं इकडे तयार झाली, 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 पण या सर्वांचा रिझल्टंट इकडेच, या दोघांचा रिझल्टंट इकडे, या दोघांचा रिझल्ट इकडेच. म्हणून बाकीच्या चार्जेसनं तयार केलेली इंटेन्सिटीची पण दिशा बाहेरच्या दिशेत. मग दोन इंटेन्सिटी जर ए पॉईंटला असतील तर ॲट ए पॉईंट रिझल्टंट इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज कंडक्टर काढण्यासाठी या दोघांची काय करणार तुम्ही आता? ॲडिशन. मग ॲट द पॉईंट ए वी हॅव रिझल्टंट इंटेन्सिटी इक्वल टू E1 प्लस E2. ओके बेटा, हां. पण याच्या अगोदर आपण शिकलो की अनचार्ज कंडक्टरच्या जस्ट बाहेरच्या पॉईंटचा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. याची जर सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा घेतलेली असेल तर मग बाहेरच्या फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट आहे ना. ॲप्लिकेशन शेवटचं ॲप्लिकेशन गॉस थेरमचं, चार्ज फील्ड ड्यू टू चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप नियर द सरफेस, म्हणून ईची किंमत सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट E1 प्लस E2. हे झालं दुसरं इक्वेशन. चला, तुम्हाला पाहिजे होता E2, पण E2 सोबत कोण आलाय? E1 आलाय. पण ॲट पॉईंट ए बद्दल हा फॉर्म्युला तयार. मग रिझल्टंट इंटेन्सिटी E हा आहे आणि याची किंमत सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट घेतलं. राईट बेटा? हां. आता तुम्हाला पाहिजे होता E2, मिळालाय E2 सोबत E1. आता तुम्हाला फक्त कोण पाहिजे? E2 पाहिजे. मग आता E1ला कसं टाळता येतं? चला, जसं आपण पॉईंट ए बद्दल बोललो तसंच पॉईंट बी बद्दल बोला.
पॉईंट बी बद्दल बोला. चला, पॉईंट बी बद्दल बोलत असताना या पॉईंट बी हा एरिया डी एसच्या लेफ्टला आहे का नाही बाळ. एरिया डी एसच्या लेफ्टला असेल म्हटल्यानंतर या एरिया डी एसवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं जर यांनी तयार केलेलं फील्ड इंटेन्सिटी असेल तर कुणीकडे राहणार, आतल्या डायरेक्शनमध्ये राहणार. म्हणून एरिया डी एसवरच्या चार्जनं तयार केलेली फील्ड इंटेन्सिटी E1ची दिशा आत इनर डायरेक्शनमध्ये असू शकतं, इनवर डायरेक्शनमध्ये असू शकतं. आता या पॉईंटचा जर विचार केलात, हे बघा, असा जर काप घेतलात, असा जर सेक्शन घेतलात तर जास्तीत जास्त चार्जेस इकडे आहेत का नाही या बॉडीवरचे. मग आता सांगा, आणि इकडे कमी आहेत. मग जास्तीत जास्त चार्जनं तयार केलेली इंटेन्सिटी एरिया डी एसला सोडूनचा एरिया चालेल बरं. आता एरिया डी एसला सोडून बाकीच्या एरिया संदर्भात चालेल. आता बाकीचा जो एरिया आहे हा अख्खा पूर्ण एरिया आहे ना. मग आता मेजॉरिटी चार्जेस कुठल्या एरियावर आहेत, बाकीच्या एरियावर आहेत. मग या सर्वांचा इंटेन्सिटी कुणीकडे राहणार आहे, आता बाहेरच्या दिशेत राहणार आहे. म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी ड्यू टू द चार्जेस प्रेझेंट ऑन एरिया अदर दॅन डी एस, त्याला E2 म्हटलंय. तर या बी पॉईंटचा E2 बाहेरच्या दिशेत राहणार, E2. मग आता सांगा, आतल्या पॉईंट बीला E1 आउटवर्ड इनवर्ड आहे आणि E2 आउटवर्ड आहे. तर रिझल्टंट इंटेन्सिटी E बरोबर या दोघांची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. परंतु पॉईंट बी हा तुमचा आतला आहे, पण तुम्हाला माहीत आहे जसं पॉईंट ए हा तुमचा बाहेर होता तर बाहेरच्या फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र तुम्ही वापरलात. आता तसाच पॉईंट तुमचा आतला आहे तर आतमधल्या फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र तुम्ही वापरू शकता. आता मग सांगा बरं, कंडक्टरच्या आतमध्ये फील्ड इंटेन्सिटी किती असते, 0. आणि म्हणून ईची किंमत 0 ठेवलात तर याचा अर्थ E1 मायनस E2 बरोबर काय झालं, 0. याचा अर्थ E1 आणि E2 कसे झाले, समान. मिळाला E1. मग घेऊन पळत आलो आपण इथं. म्हणजे इक्वेशन 2ला मॉडिफाय केलं. जिथं E1 आहे तिथं काय ठेवणार, E2. कारण तुम्हाला फक्त E2 हवा आहे, E1 नको आहे. तर E1च्या जागी सबस्टिट्यूट करा E2. मग इक्वेशन 2 काय बनलं, तर इक्वेशन 2 बनलं 2E2 इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून E2 इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. आणि ही आलेली किंमत आता घेऊन जायचं, कारण हेच पाहिजे होतं ना. तर बघा, हा E2 हवा होता तर त्यासाठी आपण काय नाही केलं, किती धडपड केलं बघा. बाहेरचा एक पॉईंट घेतला, आतला एक पॉईंट घेतला. बाहेरच्या पॉईंटला एरिया डी एसवरच्या चार्जेसनं तयार केलेली इंटेन्सिटी E1ची दिशा बाहेर, बाकीच्यांनी तयार केलेली इंटेन्सिटी पण बाहेरच आहे. मग दोघांचा रिझल्टंट काढला, पण आपलं नॉलेज वापरलं की कुठल्याही आकाराच्या चार्ज कंडक्टरच्या बाहेरच्या पॉईंटचा रिझल्टंट फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र आपल्याला माहीत आहे, त्याचा वापर केला आणि E1 प्लस E2चा फॉर्म्युला मिळवला. जसं आपण बाहेरच्या पॉईंटबद्दल बोललं तसंच आतमधल्या पॉईंटबद्दल बोलत असताना आतमधल्या पॉईंटला जाऊया. E1 आणि E2 या दोघांचा रिझल्टंट आपल्याला काढत असताना आता आपण काय करणार आहोत बघा. आतमधल्या गेल्यानंतर पुन्हा विचार केला की आतमधल्या पॉईंटला एरिया डी एसवरच्या चार्जेसचा इंटेन्सिटी आतमध्ये असतो आणि बाकीच्या एरियावरच्या डी एसच्या बाकीच्या एरियावरच्या चार्जेसनं तयार केलेली इंटेन्सिटी बाहेर असते. दोघांचं सबट्रॅक्शन झालं, त्याच्यातनं आपल्याला काय फायदा झाला तर आपल्याला माहीत होतं वाटेल ते करायचं पण चुकीचं काही करायचं नाही. म्हणून E2ला मिळवण्यासाठी आपण पाहिजे ते केलं, वाटेल ते केलं आणि E2 मिळाला. आता बसायचं नाही, घेऊन जायचं इथं. आणि मग आता फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया डी एस मिळू लागला. फोर्स ऑन एरिया डी एस किती आला, सिग्मा इंटू डी एस इंटू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. म्हणून फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया डी एसचं सूत्र भेटलं 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी एस. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पाहिजे तो फॉर्म्युला. फोर्स ॲक्टिंग ऑन एरिया डी एस मिळाला. पण आपलं उद्दिष्ट प्रेशरचं आहे.
नॉर्मल फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया काढायचं आहे. मग आता एरिया ds वरचा फोर्स मिळाला ना, मग युनिट एरियावरचा काढायचा आहे ना, मग कशाने डिवाइड करायचं? एरिया dsनंच डिवाइड करा ना. म्हणून देअरफॉर मेकॅनिकल फोर्स, आता तुम्हाला मेकॅनिकल का शब्द घेतला? कारण की हा फोर्स लागल्यामुळं तो एरिया थोडासा बाहेर सरकणार, कारण साईज वाढणार ना त्याचं. मग त्याचा थोडासा बाहेर सरकला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, चेंज इन पोझिशन झालं, मेकॅनिक्स आलं. म्हणून चेंज इन पोझिशन म्हणजे मेकॅनिक्स, मोशन झालं, आणि मोशनचा स्टडी म्हणजे मेकॅनिक्स असतो, आहे का नाही? म्हणून हा फोर्स लागला एरिया dsवर, म्हणून एरिया ds थोडासा बाहेर सरकला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणतो? वेलॉसिटी म्हणतो. म्हणजे इथं मोशन झालं, आणि मोशनचाच स्टडी म्हणजे मेकॅनिक्स झाला. म्हणून हा मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया called as pressure, also called as कोणता प्रेशर? इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर, P इक्वल टू F अपॉन ds. एरिया ds वरचा एवढा फोर्स लागला तर युनिटवर किती झाला? म्हणजेच हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. हा फॉर्म्युला आला बाळांनो मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरियाचा. त्यालाच आपण म्हणतोय इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर म्हणा, आणि त्याचं दुसरं नाव आहे स्ट्रेस. नॉर्मल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरियाला स्ट्रेस म्हणतो आपण. म्हणून स्ट्रेस म्हटलं काय, मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया म्हटलं काय, किंवा प्रेशर म्हटलं काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर म्हटलं काय, हा फॉर्म्युला आला. कधी कधी आपणाला सिग्मा दिला जात नाही आहे. काय देतात मग? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी देतात. कुणाची? त्या चार्ज सरफेसच्या बाहेरील पॉईंटचा. म्हणजे तुम्हाला ईची किंमत देतात. मग जर समजा तुम्हाला फॉर्म्युला काढायचा आहे प्रेशर, इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशरचा, आणि तुम्हाला दिलं काय? सरफेस चार्ज डेन्सिटी त्या ठिकाणची दिली तर बिनधास्त त्याला वापराल तुम्ही. पण देणारा नेहमीच सरफेस चार्ज डेन्सिटी देतो असं नसतं हो. मग देणाऱ्यानं जर इंटेन्सिटीबद्दल जर विचारलं, कसा प्रश्न विचारतो बघा. समजा एखादा चार्ज कंडक्टर आहे, त्याच्या बाहेरील पॉईंटचा इंटेन्सिटी अमुक एवढे न्यूटन पर कुलम आहे, तर त्या सरफेसवरचा प्रेशर किती असेल असं विचारतात. इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर ॲक्टिंग ऑन दॅट चार्ज बॉडी असं म्हणतात. त्यासाठी तुम्हाला ई गरजेचं आहे. मग फॉर्म्युला काय करायचं? सिम्पल. ईची किंमत काय? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट आहे ना. मग आता ईची किंमत जर सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट असेल तर सिग्मा बरोबर काय आलं? एप्सिलॉन नॉट इंटू ई. उचला ना, सिग्माची किंमत ठेवा ना, इथं इंटेन्सिटी मिळेल ना. हां बिलकुल. तर प्रेशर, इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशरचं सूत्र आलं 1/2 इंटू काय एप्सिलॉन नॉट स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. एक एप्सिलॉन नॉट गेट कॅन्सल, आणि फॉर्म्युला आला हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरियाचा. हाच फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशरचा. हाच फॉर्म्युला आहे स्ट्रेसचा. तर विद्यार्थ्यांनो, जसं एखाद्या बॉडीला तुम्ही चार्ज केलात तर त्याच्या एरियावर फोर्स लागतो, आणि म्हणून प्रेशर क्रिएट होतं, आणि त्या प्रेशरला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर असं म्हणतोय. तर हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर नावाचा कन्सेप्ट इथं संपला. आता लक्षात घ्या, जर समजा तुम्ही प्रेशर लावलं, त्याच्यामुळे साईज वाढलं वगैरे वगैरे याचा अभ्यास केला. आता पुढचा भाग बघा. समजा एरिया dsवर फोर्स लागला, कुठल्या दिशेत? बाहेरच्या दिशेत. त्याचं डिस्प्लेसमेंट झालं dx. मग आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय भेटतं? वर्क डन. म्हणजेच त्या बॉडीला चार्जेस दिलात म्हणून त्याचा साईज वाढला, त्याचा सरफेस एरिया वाढला. मग सरफेस एरिया वाढलं म्हणजेच काय? प्रत्येक ठिकाणचा एरिया बाहेरच्या दिशेत डिस्प्लेस झाला. मग एरिया वाढलं म्हणल्यानंतर एरिया का वाढला? कारण तुम्ही दिलेली चार्जेसची एनर्जी स्टोअर केलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही दिलेले चार्जेस त्याच्यावर बसले, पण चार्ज सोबत त्याची एनर्जीसुद्धा स्टोअर होते तिथं. म्हणून एखादा कंडक्टरला चार्ज दिलात तर तेव्हा तो चार्ज झाला असं कधी म्हणाल? जर त्याच्यावर चार्जेस पकडून धरला असेल त्यांनी. तर चार्जेस निवांत बसलेत, एरिया वाढला, त्याचा एरिया वाढून बसलेत,
पण निवांत बसलेत. मग आता त्यांच्यासोबत त्याची एनर्जीसुद्धा तुम्ही स्टोअर केलेली आहे. म्हणून चार्ज बॉडीमध्ये किती एनर्जी स्टोअर्ड झाली, हाऊ मच एनर्जी स्टोअर्ड बाय दॅट कंडक्टर विच इज चार्जड बाय सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटीनं एखाद्या कंडक्टरला तुम्ही चार्ज केला असेल तर किती एनर्जी स्टोअर्ड झाली त्या चार्ज कंडक्टरमध्ये असं विचारतात. एवढंच नाही, एनर्जी डेन्सिटी पण विचारतात. म्हणजेच काय, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. कारण केवळ एरिया वाढत नाही बाळांनो, त्याचं आकारमान वाढतं. एखाद्या कंडक्टरला किंवा एखाद्या फ्लेक्झिबल बबलला जर तुम्ही चार्जिंग दिलात त्याचा सरफेस एरिया तर वाढतो, आकारमान व्हॉल्यूम वाढतो. म्हणून सर्व सरफेस एरिया सर्व बाजूनं बाहेर सरकल्यानंतर व्हॉल्यूम वाढला आणि म्हणून युनिट व्हॉल्यूम वाढण्यासाठी केलेलं वर्क डन, युनिट व्हॉल्यूम वाढल्यामुळं त्याच्यात युनिट व्हॉल्यूममध्ये बसलेली एनर्जी, त्याला एनर्जी डेन्सिटी ऑफ द चार्ज कंडक्टर म्हणतात. म्हणून पुढची हेडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, एनर्जी डेन्सिटी किंवा एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ चार्ज कंडक्टर. एनर्जी डेन्सिटी कुठल्या प्रकारची एनर्जी आहे ही बाळांनो? डेन्सिटी. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी डेन्सिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर्ड इन द चार्ज्ड कंडक्टर. चार्ज्ड कंडक्टरमध्ये किती एनर्जी स्टोअर झाली, मग एनर्जी डेन्सिटी काय आहे आणि एनर्जी स्टोअर किती काढायचं. तर युनिट व्हॉल्यूममध्ये जर एनर्जी मिळाली तुम्हाला पाहिजे त्या व्हॉल्यूममधली एनर्जी काढता येते ना. म्हणून एनर्जी डेन्सिटी काढूया. मग एनर्जी डेन्सिटी म्हणजेच युनिट व्हॉल्यूममध्ये स्टोअर झालेली एनर्जी. तसं मग आता एनर्जी डेन्सिटी मिळाली की वाटेल तेवढ्या व्हॉल्यूममधली एनर्जी काढता येते. का? युनिट व्हॉल्यूममध्ये एवढी एनर्जी आहे तर गिवन व्हॉल्यूममध्ये किती, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करून काढता येतं ना. हां, म्हणून आता चला एनर्जी डेन्सिटी ऑफ अ चार्ज कंडक्टर काढूया. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जुनं नॉलेज वापरायचं आणि नवीन नॉलेज निर्माण करायचं. मग जुनं नॉलेज काय आहे आठवतं का? एखादा चार्ज कंडक्टर असेल, हो ना, हां, त्याच्यावर सिग्मा चार्ज डेन्सिटीनुसार चार्जेस केलेले असतील. ओके बाळ, हां. मग आता त्याच्या युनिट एरियावरचा फोर्स तुम्हाला माहीत आहे. प्रेशर म्हणजेच फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया ऑफ दिस कंडक्टर माहीत आहे तुम्हाला. कुठे आहे? मगाशी सांगितलं, प्रेशर P म्हणजेच हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून जर एखादा चार्ज बॉडीवर चार्जेस सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटीनुसार दिलेले असतील तर त्या सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटीच्या प्रेशर ॲक्टिंग मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरियाचं सूत्र मला माहीत आहे. मग युनिट एरियावर एवढा फोर्स लागला त्यालाच F/ds म्हणतो. ओके, मग एरिया DS वरचा फोर्स किती आहे? तर एरिया DS वरचा फोर्स आहे, फोर्स ऑन द एरिया DS इक्वल टू फक्त एरिया DSनं मल्टिप्लाय करा, सिग्मा स्क्वेअर एप्सिलॉन नॉट इंटू DS. मग एखाद्या बॉडीवर चार्जेस दिलात सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटीचे तर त्याच्या एरिया DSवरचा फोर्स किती लागला? तर एवढा फोर्स लागला. मग काय झालं? बिकॉज ऑफ दिस मेकॅनिकल फोर्स इफ द एरिया DS इज डिस्प्लेस्ड बाय डिस्प्लेसमेंट dx, हा dx डिस्प्लेसमेंटनं सरकला बाहेरच्या दिशेत. हे प्रत्येक जण जर असं सरकलं तर याचा साईज वाढला का नाही? हां, मग आकारमान वाढणार का नाही? हां. म्हणून आपण अगोदर युनिट व्हॉल्यूममधलं विचारात घ्यायचं आहे. म्हणून एरिया DSवर फोर्स लागला म्हणून एरिया DS इथला इथं सरकला. किती डिस्प्लेसमेंट झालं? dx. किती फोर्समुळं? F. म्हणून dw वर्क डन बाय दिस फोर्स ऑन द एरिया DS टू डिस्प्लेस विथ डिस्प्लेसमेंट dx इज इक्वल टू फोर्स इंटू dx. मग dw वर्क डन हाफ सिग्मा स्क्वेअर एप्सिलॉन नॉट ds इंटू dx. Who is this? Area into height, volume of the cylinder. आहे का नाही? व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, तळाचे पृष्ठफळ गुणिले उंची.
तर आकारमान भेटतं आहे ना, पाय आर स्क्वेअर इंटू एच, हे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तसंच एरिया डी एस इंटू डी एक्स म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज्ड बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एरिया डी एस. म्हणून फोर्स लागला एरिया डी एसवर, त्याच्यामुळे एरिया डी एस डिस्प्लेस्ड झाला. किती डिस्प्लेसमेंटनं डिस्प्लेस झाला, डी एक्सनं. तर अख्खा एरिया इथला इथं गेला, म्हणजेच काही ना काही व्हॉल्यूम स्वेप्ट केलेला आहे. म्हणून व्हॉल्यूम स्वेप्ट डी व्ही करण्यासाठी किती वर्क करावं लागलं, तर हे करण्यासाठी किती वर्क करावं लागलं, डी डब्ल्यू वर्क करावं लागलं, हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी व्ही इन्क्रीज्ड इन व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम वाढला म्हणजे एवढं काम स्टोर्ड झालं, जर एवढा व्हॉल्यूम कमी झाला तर एवढं एनर्जी रिलीज झाली. ओके, म्हणून आता इथं आकारमान वाढलं आहे म्हणून एनर्जी स्टोर्ड झाली त्याच्यामध्ये. जर तुम्ही कॉम्प्रेशन केलं असतं म्हणजेच तिथं एनर्जी रिलीज होते. ओके, तर आता इथं कॉम्प्रेशन नाही, इथं एक्सपान्शन झालेलं आहे, आकारमान वाढलेलं आहे, एनर्जी स्टोर झाली. मला सांगा हे केलेलं काम कुठल्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये असतं, दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्स एनर्जी स्टोर्ड इन द व्हॉल्यूम डी व्ही. म्हणून एनर्जी स्टोर्ड इन व्हॉल्यूम डी व्ही इक्वल टू हाफ हेच सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी व्ही. ओके, मग तुम्हाला किती व्हॉल्यूममधलं पाहिजे, युनिट व्हॉल्यूममधलं. कारण एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम पाहिजे. डी व्ही व्हॉल्यूममध्ये एवढी, तर युनिट व्हॉल्यूममध्ये किती, तर डी व्ही व्हॉल्यूमसाठी डी डब्ल्यू वर्क, तर युनिट व्हॉल्यूमसाठी किती, तर डी डब्ल्यू डिवायडेड बाय डी व्ही. तर उरलं कोण, हा. म्हणून एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू यू इक्वल टू, हां जे राहिलं ते लिहायचं, हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून एनर्जी डेन्सिटीसुद्धा तोच फॉर्म्युला जो मेकॅनिकल प्रेशरचा होता तोच. बघा ना, हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून एनर्जी डेन्सिटी म्हटलं तरी तेच, एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम म्हटलं तरी तेच, प्रेशर म्हटलं तरी तोच फॉर्म्युला. ओके, आता त्याला इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. जर इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण सिग्माची किंमत ठेवूया ना. सिग्माची किंमत काय ठेवणार, पुट सिग्मा इक्वल टू ई हां इंटू एप्सिलॉन नॉट. मग काय झालं, एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला तोच पुन्हा एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. तर एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी डेन्सिटी, त्यालाच आपण म्हणतो एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द चार्ज्ड कंडक्टर. इथं पूर्णतः इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड संपलं. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण कुलम लॉचा वापर केला आणि काही फॉर्म्युले कुलम्स लॉच्या साह्यानं काढलं. मग कुलम्स लॉ जिथं लागू पडत नव्हता तिथं आपण गॉस थेरमचा वापर करण्याचं ठरवलं. गॉस थेरमसाठी आपण खूप काही कन्सेप्ट शिकले, त्याच्यानंतर गॉस थेरम वापरला. मग शेवटी चार्जिंग केली, इलेक्ट्रिक चार्ज फील्ड वगैरे सर्वांचं शिकलं. त्याच्यानंतर एखाद्या चार्ज्ड बॉडीला, एखाद्या कंडक्टरवर चार्ज दिल्यानंतर मेकॅनिकल प्रेशर एक्झर्ट होतं, तर मेकॅनिकल प्रेशर इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर असं नाव दिलं, त्याचं सूत्र काढलं, हा आला. त्याच्यानंतर एखाद्या बॉडीला चार्ज दिल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम वाढतो. मग व्हॉल्यूम वाढला कशामुळं, त्याच्यात स्टोअर झाली एनर्जीमुळं. म्हणून एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम काढलं आणि म्हणून एनर्जी डेन्सिटी हा कन्सेप्ट इथं मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड नावाचा हा कन्सेप्ट संपला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जाऊया अगला कन्सेप्ट.